नमस्कार प्रेक्षकांनो, व्हीएस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 703 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पहिले पद आहे रिजनल डायरेक्टर, याच्यासाठी पदसंख्या 1 असणार आहे। तर दुसरे आहे सायंटिफिक ऑफिसर, याच्यासाठी पदसंख्या 2 असणार आहे। तर तिसरे आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ग्रेड 1, याच्यासाठी पदसंख्या 8 असणार आहे। चौथे आहे ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, याच्यासाठी पदसंख्या 9 असणार आहे। पाचवे आहे मॅनेजर ग्रेड 1 सेक्शन ऑफिसर, याच्यासाठी पदसंख्या 19 असणार आहे। तर सहावे आहे सीनियर डिझाइन ऑफिसर ग्रेड 1, याच्यासाठी पदसंख्या 7 असणार आहे। तर सातवे आहे सीनियर सायंटिफिक असिस्टंट, याच्यासाठी पदसंख्या 22 असणार आहे। तर आठवे आहे सीनियर सायंटिफिक ऑफिसर ग्रेड 1, याच्यासाठी पदसंख्या 1 असणार आहे। तर नववे आहे सायंटिस्ट बी, याच्यासाठी पदसंख्या 5 असणार आहे। तर दहावे आहे लीगल ऑफिसर ग्रेड 2, याच्यासाठी पदसंख्या 5 असणार आहे। तर 11वे आहे डेंटल सर्जन, याच्यासाठी पदसंख्या 4 असणार आहे। तर 12वे आहे डायलिसिस मेडिकल ऑफिसर, याच्यासाठी पदसंख्या 2 असणार आहे। तर 13वे आहे स्पेशलिस्ट ग्रेड 3 असिस्टंट प्रोफेसर, याच्यासाठी पदसंख्या 72 असणार आहे। 14वे आहे ट्यूटर, याच्यासाठी पदसंख्या 19 असणार आहे। तर 15वे आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 1 डॉक्युमेंट्स, याच्यासाठी पदसंख्या 2 असणार आहे। तर 16वे आहे ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, याच्यासाठी पदसंख्या 8 असणार आहे। तर 17वे आहे असिस्टंट डायरेक्टर ऑफ मायन सेफ्टी ग्रेड 1, याच्यासाठी पदसंख्या 3 असणार आहे। तर 18वे आहे डेप्युटी डायरेक्टर, याच्यासाठी पदसंख्या 2 असणार आहे। तर 19वे आहे असिस्टंट लेजिस्लेटिव्ह कौन्सिल, याच्यासाठी पदसंख्या 14 असणार आहे। तर 20वे आहे डेप्युटी लेजिस्लेटिव्ह कौन्सिल हिंदी ब्रँच, याच्यासाठी पदसंख्या 2 असणार आहे। तर 21वे आहे असिस्टंट शिपिंग मास्टर अँड असिस्टंट डायरेक्टर, याच्यासाठी पदसंख्या 1 असणार आहे। तर 22वे आहे नॉटिकल सर्वेयर कम डेप्युटी डायरेक्टर जनरल टेक्निकल, याच्यासाठी पदसंख्या 1 असणार आहे। तर 23वे आहे असिस्टंट वेटनरी सर्जन, याच्यासाठी पदसंख्या 4 असणार आहे। तर 24वे आहे स्पेशलिस्ट ग्रेड 2 ज्युनियर स्केल, याच्यासाठी पदसंख्या 11 असणार आहे। तर 25वे आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल सर्वेयर ऑफ वर्क्स, याच्यासाठी 1 पदसंख्या असणार आहे। तर 26वे आहे असिस्टंट डिस्ट्रिक्ट अटर्नी, याच्यासाठी पदसंख्या 9 असणार आहे। तर 27वे आहे डेप्युटी लेजिस्लेटिव्ह कौन्सिल रिजनल लँग्वेज, याच्यासाठी पदसंख्या 7 असणार आहे। अशा टोटल 241 जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण पाहणार आहोत। तर पद क्रमांक 1 साठी MSc, तेही मायक्रोबायोलॉजी तसेच बॉटनी तसेच ॲग्रिकल्चर, तेही त्याचबरोबर 10 वर्षाचा अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 2 साठी MSc, तेही केमिस्ट्री फिजिक्स BE BTech पेपर टेक्नॉलॉजी किंवा BSc हे केमिस्ट्री व फिजिक्स व त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 3 साठी पदवीधर व 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 4 साठी MSc, तेही फिजिक्स अप्लाइड फिजिक्स केमिस्ट्री पॉलिमर केमिस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंजिनिअरिंग पदवी, तेही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसेच कॉम्प्युटर सायन्स तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मेट्रोलॉजिकल तसेच मेकॅनिकल तसेच एरोनॉटिकल तसेच केमिकल, याच्याबरोबर 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 5 साठी बिझनेस मॅनेजमेंट किंवा मटेरियल मॅनेजमेंट पदवी तसेच डिप्लोमा, त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 6 साठी इंजिनिअरिंग पदवी नेव्हल आर्किटेक्चर मेकॅनिकल व मरीन, त्याचबरोबर 5 वर्षाचा अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 7 साठी इंजिनिअरिंग पदवी, तेही एरोनॉटिकल तसेच केमिकल कॉम्प्युटर तसेच इलेक्ट्रिकल तसेच इलेक्ट्रॉनिक्स तसेच मेकॅनिकल तसेच मेट्रोलॉजी तसेच टेक्सटाईल लागणार आहे। तर पद क्रमांक 8 साठी MSc, तेही फिजिक्स अप्लाइड फिजिक्स केमिस्ट्री पॉलिमर केमिस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंजिनिअरिंग पदवी ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मेट्रोलॉजिकल मेकॅनिकल एरोनॉटिकल केमिकल, त्याचबरोबर 5 वर्षाचा अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 9 साठी MSc, तेही झुओलॉजी तसेच जिओफिजिक्स, त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 10 साठी LLM, त्याचबरोबर 5 वर्ष अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 11 साठी डेंटल सर्जरी पदवी लागणार आहे। तर पद क्रमांक 12 साठी MBBS तसेच निवासी म्हणून 6 महिन्यांचा अनुभव लागणार आहे।
तर पद क्रमांक 13 साठी MBBS तसेच संबंधित स्पेशलिस्ट किंवा सुपर स्पेशालिस्ट मध्ये पदवीधर पदवी व त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 14 साठी BSc तसेच MSc हे नर्सिंग मधून लागणार आहे। तर पद क्रमांक 15 साठी MSc हे केमिस्ट्री, फिजिक्स, फोरेन्सिक सायन्स तेही 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 16 साठी पदवीधर पदवी फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, अप्लाइड मॅथेमॅटिक्स, फोरेन्सिक सायन्स, केमिस्ट्री, अप्लाइड फिजिक्स किंवा बीटेक, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स व त्याचबरोबर 3 वर्ष अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 17 साठी MBBS प्लस कम्युनिटी मेडिसिन्समध्ये पदवीधर पदवी प्लस 2 वर्ष अनुभव किंवा औद्योगिक आरोग्य किंवा व्यावसायिक आरोग्य किंवा सार्वजनिक आरोग्य या विषयात मान्यताप्राप्त पदवीधर पदविका आणि व्यावसायिक आरोग्य क्षेत्रात 3 वर्षाचा अनुभव शक्यतो कारखाने किंवा खाणीमध्ये असलेला हवा। तर 18व्या पदासाठी MSc तेही केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, इंडस्ट्रियल हायजीन किंवा बायोकेमिकल इंजिनिअरिंग पदवी त्याचबरोबर 5 वर्ष अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 19 साठी LLB तसेच LLM लागणार आहे। तर पद क्रमांक 20 साठी LLB प्लस 10 वर्ष अनुभव किंवा LLM प्लस 8 वर्ष अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 21 साठी पदवीधर व त्याचबरोबर 3 वर्ष अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 22 साठी मान्यताप्राप्त परदेशी जहाजांमध्ये मास्टर म्हणून सक्षमतेचे प्रमाणपत्र व 5 वर्ष अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 23 साठी पशुवैद्यकीय विज्ञान व पशुसंवर्धन किंवा पशुवैद्यकीय विज्ञान पदवी लागणार आहे। तर पद क्रमांक 24 साठी MS व MD त्याचा 3 वर्ष अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 25 साठी BE तेही सिव्हिल किंवा समतुल्य त्याचबरोबर 7 वर्ष अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 26 साठी LLB लागणार आहे। तर पद क्रमांक 27 साठी LLB प्लस 10 वर्ष अनुभव किंवा LLM प्लस 8 वर्ष अनुभव लागणार आहे। तर आता आपण वयाची अट पाहणार आहोत। तर 17 जुलै 2025 रोजी SC ST यांना 5 वर्ष सूट, तर OBC यांना 3 वर्षाची सूट राहणार आहे। तर पद क्रमांक 1, 20, 22, 57 यांना 50 वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे। तर पद क्रमांक 2, 4, 7, 15, 16, 21 आणि 26 यांच्यासाठी 30 वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे। तर पद क्रमांक 3, 5, 9, 11, 12, 14 आणि 23 यांना 35 वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे। तर पद क्रमांक 6, 8, 10, 13, 17, 18, 19 याच्यासाठी 40 वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे। तर पद क्रमांक 24 साठी 48 वर्षापर्यंत, तर पद क्रमांक 25 साठी 43 वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे। तर आता आपण नोकरीचे ठिकाण पाहूया। तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे। तर आता आपण फी किती आहे ते पाहणार आहोत। तर जनरल OBC EWS यांना 25 रुपये फी, तर SC ST PWD व महिला यांना फी नसणार आहे। तर महत्त्वाची तारखा, तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 जुलै 2025 ही राहणार आहे। तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे। तर आपण आता अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत। तर पहिले की उमेदवारांनी upsconline.gov.in/ORS/ या वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे। इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जातील। दुसरे, छायाचित्र ऑनलाईन भरती अर्ज हा ORS भरताना छायाचित्र अपलोड करण्याबाबत सूचना। त्यामध्ये पहिले आहे की उमेदवाराने अपलोड केलेला फोटो हा ऑनलाईन भरती अर्ज प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच 10 दिवसांपेक्षा जुना नसावा। दुसरे, छायाचित्रावर उमेदवाराचे नाव आणि छायाचित्र काढण्याची तारीख स्पष्टपणे नमूद केलेली आहे याची खात्री करा। तिसरे, उमेदवाराचा चेहरा हा छायाचित्रातील 3-4 जागा व्यापलेला असावा। चौथे, छायाचित्र रंगीत, स्पष्ट आणि सतत टोन असलेले असावे, ज्यामध्ये पूर्ण चेहरा, समोरचा भाग, डोळे उघडे आणि साध्या पांढऱ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर असावे। चेहऱ्यावर किंवा पार्श्वभूमीवर कोणतेही लक्ष विचलित करणाऱ्या सावल्या नसाव्यात। चेहऱ्यावरील भाव नैसर्गिक दिसले पाहिजेत। पाचवे, उमेदवारांनी भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजेच भरती, चाचणी आणि मुलाखतीच्या वेळी त्यांचे स्वरूप त्यांच्या छायाचित्राशी जुळले पाहिजे याची खात्री करावी। उदाहरणार्थ, जर एखाद्या उमेदवाराने दाढी असलेले फोटो अपलोड केला तर त्याने भरती चाचणी आणि मुलाखती त्याच स्वरूपात उपस्थित राहावे। चष्मा, मिशा इत्यादी बाबतही असेच असेल। तिसरे आहे की उमेदवाराने अर्जात केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे व प्रमाणपत्रे जसे की जन्मतारीख, अनुभव, इच्छित पात्रता इत्यादी किंवा इतर कोणतीही माहिती प्रत्येक दाव्यासाठी स्वतंत्रपणे PDF फाईलमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे, जेणेकरून फाईलचा आकार संबंधित मॉड्यूलशी 1 MB आणि अन्य दस्तऐवज अपलोड करा। मॉड्यूलसाठी 2 MB पेक्षा जास्त नसावा आणि प्रिंटआउट घेतल्यावर ते वाचता येईल। त्यासाठी अर्जदार 200 DPI ग्रे स्केलमध्ये कागदपत्रे व प्रमाणपत्रे स्कॅन करू शकतो।
पे स्लिप, रिझ्यूम, अपॉइंटमेंट लेटर, रिलिव्हिंग लेटर, स्वाक्षरी नसलेले अनुभव प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे डॉक्युमेंट अपलोड मॉड्यूलमध्ये अपलोड करू नये. तर तिसऱ्यामधले पहिले आहे की जन्मतारीख दर्शवणारे मॅट्रिक किंवा 10वी किंवा समकक्ष प्रमाणात किंवा वयाच्या दाव्याच्या समर्थनार्थ जन्मतारीख दर्शवणारे केंद्रीय किंवा राज्य मंडळाने जारी केलेले मॅट्रिक्स किंवा 10वी किंवा समकक्ष गुणपत्र. संबंधित शैक्षणिक मंडळाने जारी केलेल्या प्रमाणपत्रात किंवा गुणपत्रिकेत जन्मतारीख उपलब्ध नसल्यास जन्मतारीख दर्शवणारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला. दुसरे, शैक्षणिक पात्रतेचा पुरावा म्हणून पदविका प्रमाणपत्राचा दावा. पदविका प्रमाणपत्र नसल्यास सर्व शैक्षणिक वर्षासाठी गुणपत्रिकेसह तात्पुरते प्रमाणपत्र. तिसरे, जाहिरातीच्या आवश्यकतेनुसार जर उमेदवार एखादा विशिष्ट पात्रतेला समतुल्य पात्रता म्हणून दावा करत असेल तर आवश्यक पात्रतेमधील समतुल्य कलमांच्या संदर्भात ज्या प्राधिकरणाअंतर्गत असे मानले गेले आहे त्या समतुल्य शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भात ऑर्डर पत्र. चौथे, संपूर्ण अनुभवाची संस्थेच्या प्रमुखांकडून किंवा विभागाच्या प्रमुखांकडून विहित नमुन्यात प्रमाणपत्रे ज्यामध्ये मूळ वेतन आणि एकत्रित वेतन दर्शवणारे नोकरीची कालावधी स्पष्टपणे नमूद केलेला असावा. प्रमाणपत्रामध्ये कालावधीसह पदांवर केलेल्या कर्तव्याचे अनुभवाचे स्वरूप देखील नमूद केलेले पाहिजे. अनुभव प्रमाणपत्र हे पदाशी संबंधित विहित नमुन्यात जारी केलेले पाहिजे. विहित नमुन्यातील नसलेले परंतु वर नमूद केल्याप्रमाणे सर्व तपशील असलेले अनुभव प्रमाणपत्र आयोगाकडून गुणवत्तेनुसार विचारात घेतले जाईल. पाचवे, उमेदवारांनी ज्या उमेदवाराला अनुसूचित जाती जमाती ओबीसी म्हणून आरक्षण हवे आहे त्यांचे जात प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याकडून विहित नमुन्यात ज्यामध्ये उमेदवाराची जात ज्या कायद्यानुसार किंवा आदेशानुसार ती जात अनुसूचित जाती जमाती ओबीसी म्हणून ओळखली जाते आणि उमेदवाराने सामान्यतः ज्या गावाचा किंवा शहराचा रहिवासी आहे ते स्पष्टपणे दर्शवलेले असावे. जी वैद्यकीय तंदुरुस्तीच्या निर्धारित मानकाच्या आधारे या पदांवर नियुक्तीसाठी पात्र असलेले बेंचमार्क अपंगत्व म्हणजे PWBD असलेल्या व्यक्तींना सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले विहित नमुन्यातील अपंग प्रमाणपत्र जारी करण्यासाठी सक्षम अधिकारी केंद्र किंवा राज्य सरकारने रितसर स्थापना केलेले वैद्यकीय मंडळ असेल. केंद्र व राज्य सरकार किमान 3 सदस्यांच्या वैद्यकीय मंडळ स्थापन करू शकते ज्यापैकी किमान एक व्यक्ती लोकोमोटर सेरेब्रल व्हिज्युअल व श्रवण अक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञ असेल. केलेल्या या इतर कोणत्याही दाव्यांसाठी कागदपत्र आधार. चौथे आहे महत्त्वाचे, उमेदवारांना त्यांचे अचूक आणि सक्रिय ईमेल पत्ते ऑनलाईन अर्जात भरण्याचा सल्ला देण्यात येतो कारण सर्व पत्रव्यवहार हा आयोगाच्या केवळ ईमेलद्वारे केला जाईल. पाचवे, एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा आणि प्रत्येक पदासाठी विहित पद्धतीने शुल्क भरावे. सहावे, ऑनलाईन भरती अर्ज हा ORA सादर केल्यानंतर उमेदवारांनी शेवटी सादर केलेल्या ऑनलाईन भरती अर्जाची प्रिंट काढणे आवश्यक आहे. सहावे, उमेदवारांना त्यांच्या ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटआउटसह किंवा इतर कोणतेही कागदपत्र पोस्टाने किंवा हाताने आयोगाकडे सादर करण्याची आवश्यकता नाही. आठवे, अर्जदारांना प्रत्येक पदासाठी फक्त एकच ऑनलाईन भरती अर्ज सादर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तथापि जर त्याने किंवा तिने एका पदासाठी अनेक ऑनलाईन भरती अर्ज सादर केले तर त्याने किंवा तिने खात्री करावी की जास्त अर्ज क्रमांक असलेल्या ऑनलाईन भरती अर्ज शुल्कासह सर्व बाबतीत पूर्ण आहेत. अनेक ऑनलाईन भरती अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांनी हे लक्षात ठेवावे की फक्त जास्त अर्ज क्रमांक असलेल्या ऑनलाईन भरती अर्ज आयोगात विचार घेईल आणि एका अर्ज क्रमांकावरील शुल्क इतर कोणत्याही अर्ज क्रमांकाशी समायोजित केले जाणार नाही. नववे, उमेदवारांना शेवटच्या तारखेची वाट न पाहता ऑनलाईन भरती खूप आधी सादर करण्याचा सल्ला देण्यात येतो. आता आपण इतर माहिती व सूचना पाहणार आहोत. तर हे आहे सरकारी सेवेत असो किंवा सरकारी मालकीच्या औद्योगिक किंवा इतर तत्सम संस्थांमध्ये असो किंवा खाजगी नोकरीत असो सर्व उमेदवारांनी त्यांचे अर्ज थेट आयोगाकडे ऑनलाईन सादर करावेत. तथापि नियमित सरकारी सेवेत असलेल्या व्यक्ती किंवा कॅज्युअल ॲड हॉक दैनंदिन वेतन कराव्यतिरिक्त कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या क्षमतेत असतो त्यांना त्यांच्या कार्यालयात प्रमुखांना किंवा विभागाला लेखी कळवण्याची घोषणा सादर करणे आवश्यक आहे की त्यांनी निवडीसाठी अर्ज केलेला आहे. बी, सर्व उमेदवारांना पात्रता निश्चित करण्याची तारीख ही upsc.online.gov.in/ORA/ या वेबसाईटवर ऑनलाईन भरती अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असेल. सी, आवश्यक पात्रतेमधील समतुल्य कलमाच्या बाबतीत जर एखाद्या उमेदवाराने जाहिरातीच्या आवश्यकतेनुसार एखाद्या विशिष्ट पात्रतेला समतुल्य पात्रता म्हणून दावा करत असेल तर उमेदवाराने या संदर्भात
आदेश किंवा पत्र सादर करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये तो कोणत्याही प्राधिकरणाअंतर्गत हाताळला गेला आहे क्रमांक आणि तारखेसह दर्शवला जाईल, अन्यथा ऑनलाईन भरती अर्ज नाकारला जाऊ शकतो। डी. उमेदवारांनी आवश्यक असल्यास आयोगाने निश्चित केलेल्या ठिकाणी वैयक्तिक मुलाखतीला उपस्थित राहावे। मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांचा प्रवास किंवा इतर खर्च आयोग देत नाही, तथापि ते उमेदवारांच्या सामान्य निवासस्थानाच्या जवळच्या रेल्वे स्थानकापासून मुलाखतीच्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा तो प्रत्यक्षात प्रवास करतो त्या रेल्वे स्थानकापर्यंत मुलाखतीच्या ठिकाणाहून जवळच्या आणि त्याच स्थानकापर्यंत परत जाण्यासाठी मुलाखतीच्या ठिकाणाहून जवळच्या आणि त्याच स्थानकापर्यंत परत जाण्यासाठी किंवा उमेदवाराने प्रत्यक्षात घेतलेल्या रेल्वे भाड्याचे रकमेपैकी जे कमी असेल त्या दराने द्वितीय श्रेणी मेल रेल्वे भाड्यांच्या रकमेइतके त्या खर्चात योगदान देतात। मुलाखतीसाठी बोलावल्यावर याची माहिती दिली जाईल। ई. दिल्ली येथे मुलाखत घेणाऱ्या उमेदवारांना प्रवास खर्चाचे आयोगाचे योगदान मुलाखतीच्या दिवशी जागेवरच दिले जाईल। जर त्यांनी सर्व अटी पूर्ण केल्या असतील तर दिल्ली व्यतिरिक्त इतर ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी बोलावलेल्या उमेदवारांच्या बाबतीत ते नंतर मनी ऑर्डर पाठवले जाईल। एफ. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावल्याने त्यांची निवड होईल याची कोणतीही हमी मिळत नाही। निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश सरकारकडून जारी केले जातील। जी. उमेदवारांनी शारीरिक आरोग्य उत्तम असले पाहिजे। निवड झाल्यास त्यांनी वैद्यकीय तपासणी करण्यास तयार असले पाहिजे आणि सरकार आवश्यक असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याची पूर्तता केली पाहिजे। एच. उमेदवारांना अंतिम निकालाची माहिती योग्य वेळी UPSC वेबसाईट न्यूजद्वारे दिली जाईल आणि निकालाबाबत कोणती अंतरिम चौकशी अनावश्यक आहे आणि त्यामुळे त्यांची दखल घेतली जाणार नाही। आय. मुलाखतीत गुणवत्ता ठरलेल्या उमेदवारांना आयोग जास्त प्रारंभिक वेतन देऊ शकतो, जे कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्यास उमेदवार पात्र ठरेल। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्वेरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही PDF ची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती पाहायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।